गुड मॉर्निंग, वेलकम इन सायली सायन्स वर्ल्ड. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं सायन्स 2चं चॅप्टर 1 त्याचा फर्स्ट पार्ट बघितलेला, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन अँड देन ट्रान्स्क्रिप्शन. नाव सी द सेकंड पार्ट. आता नेक्स्ट पेज नंबर 3 जे आहे 2021साठी इव्हॉल्युशन जे पूर्णपणे कट करण्यात आलं आहे, त्याच्यावर कुठला प्रश्न विचारला जाणार नाही. अँड नेक्स्ट वन इज द इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. इव्हिडन्सेस मीन्स व्हॉट? पुरावे. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती, की आपण कसं ओळखणार? जसं आपण सांगतो की आपले जे पूर्वज होते ते कोण होते? मंकी होते. मग हे कशावरून सांगितलं? मग त्याचे काय पुरावे आहेत तेच आपल्याला याच्यात बघायचं आहे. इव्हिडन्सेस इव्हॉल्युशनमध्ये फर्स्ट त्याचा टाईप आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल अपीअरन्स, की आपण एक्सटर्नल कॅरेक्टरवरून कसं ओळखणार की त्या दोघांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे. सी दिस पिक्चर, व्हेरियस सिमिलॅरिटी लाईक द स्ट्रक्चर ऑफ माउथ. आपण इथे बघणार आपल्याला 3 ग्रुप्स ऑफ ॲनिमल अँड देन 3 प्लांट्सचा ग्रुप दिलेला आहे. तर फर्स्ट बघा, त्यांच्या आईजमध्ये ॲनिमल्सचा जर आपण विचार केला, देन सी द पोझिशन ऑफ आय, त्यांची डोळ्यांची पोझिशन. इयर पिन्ना म्हणजे त्यांचे कान. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. आणि त्यांच्या बॉडीवर जे हेअर जे आहेत ते तिघांमध्ये आपल्याला काय सिमिलर दिसत आहेत. वेअर ॲज द सिमिलॅरिटी इन कॅरेक्टर लाईक द लीफ शेप. तसंच जर आपण प्लांटमध्ये बघितलं तर प्लांटच्या पानांचा आकार जर आपण बघितला, लीफ शेप, लीफ व्हेनिएशन. व्हॉट इज मीन बाय द लीफ व्हेनिएशन? लीफ व्हेनिएशन म्हणजे काय? की लिप्सवर ज्या लाईन असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ लीफ व्हेनिएशन. लीफ पिटिओल एक्सेट्रा ऑकर इन केस ऑफ प्लांट. These indicate that there are some similarity in those group and hence it proves their origin must be same and must be have the common ancestor. म्हणजे जर आपण ॲनिमलचा जर बघितलं तर ॲनिमलचं माउथ स्ट्रक्चर, त्यानंतर त्यांच्या बॉडीवर जे हेअर कवर झाले ते हेअर, त्यांचा कान, या सगळ्यांचा आकार जो आहे तो जवळपास सेम दिसतोय. त्यानंतर प्लांटमध्ये पण जर बघितलं, तिघं प्लांट जे आहे तर तिघं प्लांटचं लीफ जे आहे त्या लीफमधले व्हेनिएशन, त्यांचं पिटिओल म्हणजे कशा पद्धतीने ते प्लांट आहेत, लीफ आहे त्यांचं, फ्रूट आहेत, ते कुठेतरी आपल्याला जवळपास सिमिलर दिसते. मग ह्या सगळ्यांवरून एकच आपल्याला कन्क्लुजन निघतं, दिस इंडिकेट दॅट देअर आर द सम सिमिलॅरिटी इन दोज ग्रुप अँड हेन्स इट प्रूव्ह देअर ओरिजिन मस्ट बी सेम. म्हणजे या सगळ्यांचा जो कोण ओरिजिन आहे तो काय आहे? सेम असेल. हे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये दिले. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल अपीअरन्सवरून आपण हे ओळखलं. नेक्स्ट वन इज व्हॉट? ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. आता ॲनाटॉमी मीन्स व्हॉट? इंटरनल. सी दिस डायग्राम. इथे आपल्याला स्ट्रक्चर दिलेले आहेत. ह्युमन्स हँड. आता ह्युमन हँडचं फंक्शन काय आहे ते आपल्याला माहिती आहे. आपण का हाताने वर्क करतो. त्यानंतर कॅट्स 4 लेग्स, हँड लेग अँड देन 4 लेग. तर मग हे कॅटचं 4 लेग्स पायाचं दिलेलं आहे. देन पॅटॅगियम ऑफ बॅटचा पंखांचा, फ्लिपर ऑफ वेल. म्हणजे हे डायग्राम जर बघितलं, यांचं स्ट्रक्चर जर बघितलं तर कुठेतरी आपल्याला सिमिलर दिसतंय, बट त्यांचं फंक्शन हे जे आहे ते वेगळं आहे. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर, there does not seem any superficial similarity between the human hand, cat 4 leg and flipper of whale. Okay, similarly use of each of those structure is different in respective animal. जसं हाताचा वापर आपण वेगळा करतो तर कॅट तिच्या पायाचा वापर वेगळा करते, बॅट तिचा पंखांचा वापर वेगळा उडण्यासाठी करते. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर जरी सेम दिसत असलं पण त्यांचा यूज हा डिफरन्स आहे. हावेवर देअर इज अ सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर अँड बोन जॉईंट. पण तरीसुद्धा त्यांच्या बोन्सच्या स्ट्रक्चरमध्ये आणि बोन जॉईंटमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, की द सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे यांचे सगळ्यांचे जे कोणी ॲन्सेस्टर आहे, पूर्वज जे आहे ते काय असणार? सेम असणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज अ वेस्टिजियल ऑर्गन. इन शॉर्ट, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? असे ऑर्गन की ज्यांचा आपल्या बॉडीमध्ये असून आणि नसून काही उपयोग नसतो, अशा ऑर्गन्सला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतात. Okay, it takes thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in a different phases. Disappearance of animal. Such organ through non-functional in certain organism. It may be different function in other organism. That is not vestigial in the other organism. म्हणजे आता त्याचं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे अपेंडिक्स. अपेंडिक्सचा आपल्या बॉडीमध्ये काही यूज नाही तरी सुद्धा असते, ती नसली तरी चालते, असली तरी चालते. अपेंडिक्स विच इज द युजलेस टू ह्युमन. अपेंडिक्स जे आहे ते ह्युमन्सला काही कामाचं नाही आहे. अपेंडिक्स काय आहे? अपेंडिक्स म्हणजे काय? आधी ह्युमन्सला 4 लेग्स होते, मग बॉडी बॅलन्स करण्यासाठी त्याला टेल होती आणि मग त्यानंतर हळूहळू आपण 2 पायांवर उभं राहायला लागलो. मग टेल जी आहे ती रिड्यूस होण्यात आली आणि तिचं
नंतरच आपल्याला स्मॉल पार्ट दिसतो अपेंडिक्स. म्हणजे अपेंडिक्सचा आता आपल्याला काही उपयोग नाही आहे. अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन, इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन अ रुमिनंट्स. ओके, रुमिनंट्स म्हणजे काय की जे हे जे आहेत आपले रुमिनेशन करणारे जे ॲनिमल्स आहेत, काऊ वगैरे जे ॲनिमल आहे त्यांच्या बॉडीमध्ये ती युजफुल आहे, पण आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाही. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना, आपल्या कानाचे मसल विच आर युजलेस टू ह्युमन बॉडीमध्ये त्याचं काही काम नाही आहे, पण आर युजफुल इन अ मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. पण मंकीच्या कानांमध्ये त्याचा उपयोग आहे, कारण की त्याचं कान त्याला हलवण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन लाईक टेल बोन, आपल्या बॉडीमध्ये जे टेल बोन आहे त्याला कोकॅइक्स असं म्हणतात. विजडम टीथ अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमन बिंग. तर हे बरेच वेस्टिजियल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, पण त्याचा आपल्या बॉडीला काही यूज नाही, पण दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये त्याचा यूज असतो. दॅट टाईप ऑफ एव्हिडन्सेस इज कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल, अदरवाईज दॅट टाईप ऑफ ऑर्गन इज कॉल्ड ॲज अ वेस्टिजियल ऑर्गन. याच्यावर पण प्रश्न विचारला जातो 2 मार्क्ससाठी. सी द नेक्स्ट वन इज अ पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये काय आहे? अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. आपल्या डोक्यात असा प्रश्न येतो की खूप वर्ष आधी कुठला ॲनिमल आलेला पृथ्वीवर. हाऊ कॅन वी टेल दिस? त्याचं काय पुरावा आहे, आपण कसं सांगू शकणार? नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. ते सिक्रेट अर्थमध्ये आहे. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लड, अर्थक्वेक, वॉल्कॅनो एक्सेट्रा. रिमेनंट्स अँड impression of such organism remain preserved underground. They are called as a fossils. आपण आधी बघितलं आहे फॉसिल म्हणजे काय. The remnants of plant and animal buried in the सॉईलच्या मध्ये ते दाबले गेलेत, बुजले गेलेत, तिकडे कुजले, त्यालाच आपण काय म्हणणार? दीज आर कॉल्ड ॲज अ फॉसिल. देन स्टडी ऑफ फॉसिल इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. तर ज्या ठिकाणी ज्या ब्रांचमध्ये फॉसिलचा स्टडी केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस. तर त्याच्यामध्ये आपण बघू कार्बन कन्झप्शन ऑफ ॲनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स दे ओनली द डिकिंग प्रोसेस. एखादा ऑर्गॅनिझम मेल्यानंतर त्याच्या बॉडीची प्रोसेस काय, त्याला डिके व्हायला, तो कुजायला ते सुरुवात होते. आणि C14 ऑकर कंटिन्युअसली. त्याच्या बॉडीमधून C14 म्हणजे कार्बन 14 जो आहे तो रिलीज होत असतो. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो बिटवीन द C14 अँड C12 change continuously as C12 is a non-radioactive. The time passed since the death of plant and animal can be calculated by measuring the radioactivity C14 and then ratio C14 to C12 present in their body. तर एखादा ॲनिमल जर मेला असेल तर त्याच्या बॉडीमध्ये कधी तो मेला आहे काय हे आपल्याला कशावरून कळतं? मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी. दिस इज द कार्बन डेटिंग मेथड. याला कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. इट इज यूज इन अ पॅलेंटॉलॉजी अँड देन अँथ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल अँड मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे कुठला ऑर्गॅनिझम कुठल्या वर्षापूर्वीचा आहे, कसं, किती त्याचं, म्हणजे त्याची डेथ कधी झालेली, हे सगळं आपल्याला जर शोधून काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण जी मेथड यूज करतो दॅट मेथड इज कॉल्ड ॲज अ कार्बन डेटिंग. वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक. जर एखाद्या ॲनिमलचा आपल्याला रिमेनंट सापडलं म्हणजे अवशेष सापडलं तर आपण त्याच्यावरून कळू शकतो कार्बन मेथड यूज करून की तो किती वर्षापूर्वीचा आहे. मम्मीज वगैरे ज्या असतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, मम्मीज असतात ना, तर ते किती वर्षापूर्वी मेला होता किंवा डाय झालेला ते आपल्याला कार्बन मेथडने आपण शोधू शकतो. इट बिकम इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्स्टवाइल ऑर्गॅनिझम. इट सीम दॅट वर्टिब्रेट हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट. तर आपल्याला त्या मेथडने असं कळतं की वर्टिब्रेट जे आहेत ते कोणापासून त्यांची सुरुवात झालेली आहे. इट सीम दॅट वर्टिब्रेट हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेट म्हणजे काय, ज्याच्या पाठीमध्ये त्याला काय हे नाही आहे, पाठीचा कणा नाही आहे, दॅट इज वॉट इनव्हर्टिब्रेट. सी द, इथे आपल्याला डायग्राम दिसते आणि लेयर दिसत आहेत. सॉईल जर आपण बघितली लेयर तर पहिल्या ज्या लेयरमध्ये आहेत ते काय आहेत, इनव्हर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेटमध्ये आपल्याला तिथे बघा स्टारफिश वगैरे दिसतोय, त्यानंतर फिश, देन आफ्टर दॅट म्हणजे आपण एक्वॅटिक ॲनिमल, नंतर ॲम्फिबियन, इथे आपल्याला दिसतोय पेलिओझोइक इरा, रेप्टाइल्स, ॲम्फिबिया. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे ॲनिमल्स. ॲम्फिबियन्स मीन्स वॉट द ॲनिमल लिव्ह इन अ लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. नंतर आपल्याला बघा तिथे रेप्टाईल. त्यानंतर मधला जो पिरियड आहे मधला त्यात इज वॉट मिझोइक.
एरा, त्याच्यामध्ये डायनासोर, स्नेक आणि त्याच्यानंतर बर्ड्स. अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवलचं दिलेलं आहे. Then now next one is what? Connecting link. Connecting links means what? See, these are the animals. या animals मध्ये काही आपल्याला कनेक्शन दिसतंय का? Then see the duckbill, platypus, lungfish and then peripatus. What is the similarities? काही similarities आहे का? काही कनेक्शन आहे का त्याच्यात? Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different group. काही ॲनिमल्समध्ये आपण बघितलं की त्यांचे एक्सटर्नल कॅरेक्टर जर आपण बघितले तर आपल्याला काहीतरी त्याच्यात सिमिलॅरिटी वाटतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक्स. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस सारखंच आहे हे पण. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू ग्रुप. त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते दोन ग्रुपमध्ये डिवाईड होतात. इट इज कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक. एक्झाम्पल इन अ पेरिपेटस. पेरिपेटसचं आपण एक्झाम्पल बघितलं दिस वन. त्याच्यामध्ये काय आहे? द पेरिपेटस लाईक सेगमेंटेड बॉडी. त्याच्या बॉडीवर आपल्याला अशा लाईन्स दिसत आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट. द पेरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल. क्युटिकल मीन्स वॉट? बाहेर जे एक्सटर्नल स्किन जी असते दिस इज वॉट क्युटिकल. ते कसं आहे? थिन आहे. थिन म्हणजे पातळ. अँड देन पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. पॅरापोडिया, पोडिया म्हणजे काय? त्याचे लेग्स. सो मेनी लेग्स इज देअर. देन सिमिलरली दिस ॲनिमल शो. तर मग आपण बघू शकतो त्याच्या बॉडीवर आपण बघितलं सेगमेंटेड बॉडी आहे, क्युटिकल थिन आहे, पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. सिमिलरली दिस ॲनिमल शो ट्रॅकियल रेस्पिरेशन. त्याचं जे रेस्पिरेशन आहे ते कसं होतं? ट्रकियाने होतं. अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू द अर्थोपॉड. हे सगळं तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये होते. सगळे फायलम वगैरे सगळं होतं. दिस इंडिकेट दॅट पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द. मग याच्यावरून हे कळतं की हा जो पेरिपेटस आहे याची कनेक्टिंग लिंक म्हणजे हा कोणासारखा आहे? कुठल्या ॲनिमल, कुठल्या फायलमसारखा येतो? ॲनेलिडा अँड देन अर्थोपोडा. ॲनेलिडा अँड देन अर्थोपोडा यासारखा येतो. देन सिमिलरली द डक बिल प्लॅटिपस ले एग्स लाईक रेप्टाईल. आता जर आपण इथे बघितलं हा डक बिल प्लॅटिपल्स आहे तो काय करतो? द पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनेलिडा अर्थोपोडा आपण बघितलं आणि डक बिल प्लॅटिपस ले एग्स लाईक रेप्टाईल. तो रेप्टाईलसारखा, रेप्टाईल म्हणजे सरपटणारे ॲनिमल, त्यांच्यासारखा एग्स ले करतो. बट शोज द रिलेशनशिप विथ मॅमल्स. पण त्याचे काही कनेक्टिंग लिंक्स आहेत ते मॅमलसारखे आहेत. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅमेरी ग्लँड अँड हेअर्स. त्याच्या बॉडीमध्ये मॅमेरी ग्लँड्स आहे. तो एक जरी ले करत असला तरी त्याच्या बॉडीमध्ये मॅमेरी ग्लँड आणि हेअर प्रेझेंट आहे. अँड दिस इज द कॅरेक्टर ऑफ मॅमल्स. आणि त्यामुळे तो जो आहे त्याची कनेक्टिंग लिंक मॅमल्ससोबत आपल्याला दिसून येते. लंग फिश जर बघितलं, लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ द लंग इरिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. लंग आपण बघतो फिश जे आहे ते कशाने? गिल्सने काय करतात? रेस्पिरेशन करतात. पण हा जो आहे तो काय करतो? लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन लंग्स. तो लंग्सने रेस्पिरेशन करतो. दीज एक्झाम्पल इंडिकेट दॅट. याच्यावरून आपल्याला असं कळतं मॅमल्स आर इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाईल्स अँड ॲम्फिबियम फ्रॉम फिशेस. या सगळ्यांवरून आपल्याला असं कळतं की मॅमल्स जे आहे ते रेप्टाईलपासून तयार झालेले आहेत आणि ॲम्फिबियन जे आहे ते फिशेसपासून. ओके. देन नेक्स्ट वन इज वॉट? एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओ मीन्स वॉट? जो स्मॉल फिटस मीन्स एकदम मदरच्या ओममध्ये जो बेबी असतो दॅट इज कॉल्ड ॲज वॉट? एम्ब्रिओ असं आपण सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणणार. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस तर इथे तुम्हाला सगळ्यांचे फर्स्ट स्टेज दिलेली आहे की कशा पद्धतीने एम्ब्रिओ तयार झालेले आहेत. देन सी द फर्स्ट स्टेज जर बघितली, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये आपण पटकन ओळखणार नाही. ॲटलिस्ट थर्ड स्टेज ऑल्सो. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये काय होतं? कंपॅरेटिव्हली स्टडी ऑफ द एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट गिवन इन दिस पिक्चर. इथे आपल्याला दिलेले आहेत काही याचं. तर आपण बघा फिश, सॅलेमेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पीक, काऊ, रॅबिट अँड मॅन. तर या सगळ्यांचे जर एम्ब्रिओ आपण जर स्टार्टिंगच्या स्टेजला बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज आढळून येते. म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये काय लिहिणार? सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. यांच्या ज्या स्टार्टिंगच्या स्टेजमध्ये ज्या सिमिलॅरिटीज दिसून येत आहेत त्या सगळ्या कॉमन आहेत. सगळ्या ओरिजिनमध्ये, सगळ्या ॲनिमल्सच्या ओरिजिनमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे की लेसन रीड केल्यानंतर तो समजून घ्यायचा आणि प्रयत्न करायचा किती पॉईंट तुमचं ह्या लेसनमधून अंडरस्टँड झाले आहेत. नोटबुक घ्यायची, नोटबुकमध्ये ते लिहून बघायचं म्हणजे तुम्हाला ते पटकन समजणार. ओके. आता रिमेनिंग लेसन जो आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार.
इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्यू.